पैशासाठी भावाभावांमधले वाद पाहिलेले असतील, पैशासाठी अनेक लोकांचे वाद पाहिलेले असतील, मात्र पुण्यातून एक घटना समोर येत आहे। एका कचरा वेचक महिलेला त्यांचं काम करत असताना 10 लाख रुपये कॅश असलेली एक बॅग सापडली आणि या महिलेने आपलं मन मोठं करत ते पैसे जे आहेत ते ज्या व्यक्तीचे होते त्या व्यक्तीला परत केलेले आहेत आणि त्या महिला माझ्यासोबत आहेत। खरं तर सगळ्या स्तरातून त्यांचं कौतुक होतंय। 10 लाख म्हणजे अत्यंत मोठी रक्कम आहे आणि ती मोठी रक्कम का आहे ते तुम्हाला अगदी थोड्या वेळात कळेल। कसं या अंजुताई आहेत माझ्याबरोबर। अंजुताई, पगार किती आहे तुम्हाला? मला 70 रुपये महिना आहे घराघरच, महिन्याला 70 रुपये घराघरच कचरा वेचत जायचा। आणि दुकानातले 100 रुपये। किती महिन्याला किती पैसे मिळतात? 4-5 हजार रुपये भेटतात महिन्याला। हो, त्याच्यात तुम्ही घर चालवता? चालवायचं तसंच। म्हणजे 4-5 हजारात घर चालवणाऱ्या या अंजुताईंना कचरा वेचत असताना 10 लाख रुपये सापडले आणि हे 10 लाख रुपये सापडल्यानंतर त्यांनी हे 10 लाख रुपये ज्या व्यक्तीचे होते त्या व्यक्तीला पुन्हा माघारी केलेत। आता नेमकं काय घडलं होतं हे समजून घेणार आहोत। अंजुताई, नेमके काय झालं होतं, काय काम करत होतं आणि कुठे हे पैसे सापडले? मी अंजू बाळासाहेब माने, कचरा स्वच्छचे वेचक। तर मी असे कचरा हे करत चालले होते, गोळा करत आणि गाड्या रातच्याप्रमाणे किती वाजता? तरी 2 वाजले होते 2। आणि मग गाड्या आता नागरिक सगळे कचऱ्याच्या गाडीत कचरा टाकतात, इकडे तिकडे कचरा पिकारलेला। मग ते कचरा सगळा भरला आणि ती बॅग माझ्या हाताला सापडली, मी ती बी टाकली। म्हणजे 10 लाख रुपयांची बॅग हाताने उचलली आणि कचऱ्यात टाकली? कचऱ्यात ती बी टाकली। मध्ये गोळ्या औषध सगळे बिकारले। आता मी सदाशिवपेठला ते गोळ्या लाईनला आहे ना, म्हणजे इस्टोरमध्ये ते मेडिकल आहे। मग त्यांना एका मुलाला फोन केला, म्हणजे नाही का ते आला, म्हणलं तुमची बॅग बघा पडली इथं कचऱ्यामध्ये, कुणाची हे बघा द्या त्यांना। त्या बॅगेत गोळ्या होत्या समोर मेडिकलवाले, म्हणजे त्यांना तुम्हाला वाटलं की त्यांची बॅग पडली मेडिकल। मग त्या मुलाला बोलवून आणला मी, मग त्याच्यात कागदपत्र होते त्या नाही का, फोन नंबरही। मग ते माणूस तिकडं धुंडत होता ती बॅग आणि मी नाही ती पैसे बघितले, त्या मुलानेच खोललं चेन, तर खूप सारे पैसे होते त्यात। आणि मग मी म्हणलं ते पैसे नाही का मी कुणाला नाही द्यायचे, खूप सगळे गोळा झालते। मग ती बॅग घेतली मी, 2 तास मी ठेवली माझ्याजवळ, म्हणलं जेव्हा येईन ना त्यांनाच देणार त्याचे पैसे त्यालाच। म्हणजे त्यात बॅगेत पैसे येत कळल्यावर तुम्ही ती बॅग परत काढून ठेवली तुमच्यापाशी, ज्याची आहे त्यालाच देणार सांगितलं? देणार। माणसं म्हणले आम्हाला द्या, आम्ही देतो, हे करू ते करू, सगळं पब्लिक जमायला, त्यातनं बी मी ठेवली। मी कोणाची बॅग होती? कोण आलं? किती उशिराने आलं? काय डिलिव्हरी बॉय असं करत करत चालले होते, तिकडं खूप हाय पाय झालता, म्हणजे BP लो झालता। आणि मग ते फोन केला, मग इकडे या म्हणलं, तेव्हा मित्र आहे ना त्याचा, म्हणलं इथं बॅग इथं आहे, मग इथं दिली मी। आनंद त्या माणसाला आनंद झाला का? म्हणजे खूप BP लो झाला, पाणी पाजलं त्याला मी, त्याला म्हणलं बसा पाणी प्या, आणि मग काय बोला। भिला होता का? पिल्याला नाही भिला होता का? खूप पैसे पडले? खूप नाही का भिला होता, BP लो झालता। तो पण गरीबच होता? गरीबच आहे। पहिल्यांदाच असं एवढं मोठं तुम्हाला काम करताना पैसे सापडले, 10 लाख रुपये होते, तुम्ही म्हणताय मला 5 हजारात मी महिनाभर काम करते, काय वाटलं नाही पैसे ठेवावे एवढं? आपल्याला बस कष्टाचेच बाद झाले आम्हाला। आता काय, आता काय बी भेटलं ना कचऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही नागरिकांना देऊन टाकतो। म्हणजे कचऱ्यात याच्यापूर्वी असं कधी झालं होतं का? सर्वच काय काय येतं, कुणाचा मोबाईल आहे, कुणाचं काय अंगठ्या आहे, काही आहे, सगळं देव टाकायचं, कुणाचं ठेवायचं ना नाही। का बरं अशी सवय? म्हणजे लोक आता तुम्ही आम्हाला हे केलेलं आहे, स्वच्छ आमचं मोठं व्हावं आणि पुढे आपण स्वच्छता करतो तर मन बी आपलं स्वच्छ पाहिजे। याच्या अगोदर असं काय घडलं होतं का? काय सापडलंय किंवा? एवढं मोठं नव्हतं सापडलेलं, पण रोजच्या गोळ्या औषधं देणं हे माझं मेडिकलवाल्यांना, ते देते मी गोळ्या औषधं, इंजेक्शन सगळं देऊन टाकते। आता हे सगळं समोर आल्यानंतर लोक कौतुक करतायत तुमचं, मन किती मोठं आहे म्हणतायत, काय वाटतंय? आता छान वाटतंय, छान वाटतंय। तुम्ही आता इथं काम करता, इथले अधिकारी काय म्हणतात? हो खूप छान आहेत म्हणतात, सत्कार केले, सगळे केले। तुम्ही यांच्या मुलगी
तुम्हाला हे कधी कळलं काय? हे मी बाहेर होते, तिने मला फोन केला होता 2च्या दरम्यान 2:30च्या दरम्यान फोन केला आणि मी कामात होते. तर ती मला म्हटली की नाही का मला 10 लाख रुपये म्हणजे नाही का पैशाची बॅग सापडली. तिला काय म्हणलं म्हणजे मी फोन उचलला आणि म्हणलं असं काय नसतं, ह्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये कॅश कोण घेत नाही, एवढी तर घेत नाही आणि तू माझ्या संग मजाक नको करू, ठेव फोन असं मी तिला मजाकमध्ये म्हणलं. आणि मग एक अर्ध्या तासाने मी तिच्याकडे आले, 1 तासाने आले आणि ती मग परत मला म्हटली मला लय मोठी बॅग सापडली होती पैशाची असं तसं. तर मी म्हटलं मला तेव्हा पण विश्वास नाही बसला. मग तो माणूस आला तिला गिफ्ट म्हणून 600 रुपये द्यायला कॅश. तेव्हा ती म्हटली बघ हाच आहे तो व्यक्ती, त्याला मी बॅग दिली. नाही तिथेच जिथं ती काम करते ना, जिथं तिला बॅग भेटली तिथंच आला तो. तर मी म्हटलं अच्छा, तो हिंदी होता. तर त्याला म्हटलं आपकी बैग थी? बोला हाँ मेरी बैग थी. अच्छा हुआ आपकी मम्मी मेरे नसीब में थी इसलिए मुझे ये पैसा मिला, नहीं तो मैं आज तो गया ही रहता. मैं बोले हाँ अच्छा आपका नसीब अच्छा था कि ये मिली. किती शिकलाय, किती अंजुताई तुम्ही? नाही शिकले. किती वर्ष हे काम करताय? आता झाले ना आमच्या 3ऱ्या-4थ्या पिढ्या चालल्यात, पण 52-53 वर्ष मी तिथंच आहे लहानपणापासून. म्हणजे लहानपणापासून तुम्ही कचऱ्याचंच काम करता? काम करते बरं तिथंच आहे का सदाशिव पेठलाच, बरं. त्या भागातच? त्याच भागात, दुसरीकडे कुठं नाही. आता मग कुणी सत्कार वगैरे होत आहेत तुमचे, लोक भेटायला येत आहेत, कौतुक करतायत? आता ही सांगताय हेमंत रासने सरांनी सकाळी तिचं कौतुक केलं आणि त्यांची एक ब्रँड आता त्यांच्या हे करणार आहे की स्वच्छ पुणे सुंदर कसबा आणि प्रामाणिक कसबा म्हणून आता ते जे करणार आहेत एक ब्रँड लॉन्च. नंतर रमेश सर नाही का आता त्यांनी पण सत्कार केला, तिला साडी वगैरे सगळ्यांनी सत्कार करतात. ते आम्हाला तर खूप प्राऊड फील वाटतंय मम्मीचं. आणि तिथं फुल नाही का अशी खुश आहे, ती खुश आहे म्हणून आम्हाला एकदम भारी वाटतंय. काय आता खरं तर तुम्ही शिकलेलं नाही म्हणताय? ती शिकलेली नाही पण आम्हाला तिने खूप शिकवलं. हे काम करूनच म्हणजे आम्ही 3 बहिणी 1 भाव आहे, आमच्या चौघांचं तिने ग्रॅज्युएशन कंप्लीट करूच तर शिकवलं. तिने खूप म्हणजे कष्ट केले त्याच्यात. आता तुम्ही शिकलेलं नाही पण मला एक प्रश्न असा विचारायचा तुम्हाला की थोड्या पैशासाठी लोक हाणामारी, भांडणं, खून करतात, चोऱ्या करतात. आपण बघतो पुण्यात सारख्या चोऱ्याच्या घटना आहेत, लोकांची घरं फोडली जातात, थोड्या पैशासाठी लोक हाणामाऱ्या करतात. अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहे? आता मी एकच सांगणं माझं की देवाने आपल्याला 2 हात दिल्यात, सगळं दिमाग दिलंय, सगळं दिलंय. कष्ट करा आणि खा, नका कुणाच्या चोऱ्या करू, नका काय करू, असं नाव कमवा माझ्यासारखं. कष्ट करून जागा, कष्ट करून खा प्या आणि प्रामाणिक राहा. हा, आणि एखाद्याचे असे पैसे पडले असते तर देऊन टाका, ते बी कष्टाचेच आहेत. आशीर्वाद भेटतो चांगला. हो चांगला आशीर्वाद भेटतो. आपण पाहतोय की अंजुताई म्हणतायत की मी शिकलेली नाहीये, मात्र त्यांचं म्हणणं आहे की कष्ट करून मला पैसे भेटत आहेत, त्यातून आमचं घर चालू आहे. त्यांची मुलगी सांगते की आमच्या आईने कचरा वेचून आम्हाला खूप शिकवलेलं आहे. मात्र मोठं प्रामाणिकपणाचं हे उदाहरण म्हणावं लागेल. पुण्यासारख्या शहरात काम करत असताना 10 लाख रुपये सापडतात आणि प्रामाणिकपणाने ते 10 लाख रुपये या अंजुताई ज्या आहेत ते ज्याची बॅग आहे त्याला 2 तास स्वतःपाशी ती बॅग ठेवली ते सांगतायत आणि तोच व्यक्ती आल्यानंतर त्याच व्यक्तीकडे ती बॅग दिली आम्ही असं त्या सांगतायत. खरं तर खूप मोठी पुणे शहरात हीच चर्चा आहे आणि अख्ख्या पुण्यातील लोकांकडून अंजुताईंचं कौतुक केले जाते. अनेक लोक त्यांचा सत्कार करत आहेत, त्यांना बक्षीस देत आहेत. मात्र खूप मोठं उदाहरण त्यांनी समस्त लोकांपुढे खूप मोठं उदाहरण ठेवलेलं आहे की प्रामाणिकपणा हा केवढा मोठा असतो. कॅमेरा पर्सन रोहितसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.